नमस्कार मित्रांनो, आर्य अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 पद मित्रांनो शिपाई हमाल आणि लिपिक प्रश्नपत्रिका संच क्रमांक 11 मध्ये आपण सादर करणार आहोत, जे की तुम्हाला पुढील येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे प्रश्न ठरणार आहेत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. प्रश्न पहिला असं बघा, घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू वापरला जातो? घरगुती गॅस सिलेंडरमध्ये कोणता वायू वापरला जातो? प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे LPG गॅस. हा काय मित्रांनो घरगुती सिलेंडरमध्ये वापरला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा मित्रांनो, घरगुती गॅस सिलेंडरमध्ये साधारण किती किलोचा असतो? बघा, घरगुती गॅस सिलेंडर सर्वसाधारण किती किलोचा असतो? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे 14.2 म्हणजे 14 किलो 200 ग्रामचा हा घरगुती सिलेंडर असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 मित्रांनो, एलपीजी मध्ये वास येण्यासाठी कोणते द्रव्य मिसळले जाते? बघा, एलपीजी गॅसमध्ये वास येण्यासाठी कोणते द्रव्य हे मिसळले जाते? ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे इथेलाईन मरकॅप्टन. हा काय मित्रांनो एलपीजी मध्ये म्हणजे वास येण्यासाठी हे द्रव्य मिसळले जाते. कोणते द्रव्य मित्रांनो? इथेलाईन मर्के कॅप्टन. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 मित्रांनो, भारतात घरगुती LPG वितरण करणारी प्रमुख कंपनी कोणती आहे? बघा, भारतात घरगुती LPG वितरण करणारी प्रमुख कंपनी आपल्याला सांगायची आहे. प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड. हे काय मित्रांनो भारतामध्ये घरगुती वितरण म्हणजे LPG कंपनी काय मित्रांनो ही वितरण करणारी प्रमुख कंपनी आहे. कोणती आहे? IOCL. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 मित्रांनो, LPG गॅस कोणत्या अवस्थेत सिलेंडरमध्ये साठवला जातो? बघा, LPG गॅस कोणत्या अवस्थेमध्ये सिलेंडरमध्ये साठवला जातो? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे द्रव अवस्थेमध्ये LPG मध्ये हा गॅस सिलेंडर म्हणजे साठवला जातो. कशाप्रमाणे मित्रांनो? द्रव या स्थितीमध्ये. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 मित्रांनो, LPG गॅसमध्ये वास का असतो? बघा, LPG गॅसमध्ये वास का असतो? प्रश्न हा पण खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे गळती ओळखण्यासाठी. हा काय मित्रांनो वास ओळखला जातो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 मित्रांनो, LPG मुख्यतः कोणत्या दोन वायूचे मिश्रण आहे? बघा, LPG मुख्यतः कोणत्या दोन वायूचे मिश्रण आहे? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे प्रोपेन आणि ब्युटेन. काय मित्रांनो? प्रोपेन आणि ब्युटेन याचे मिश्रण म्हणजे LPG गॅसमध्ये आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 मित्रांनो, भारतात घरगुती गॅस सबसिडी योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? बघा, भारतामध्ये घरगुती गॅस सबसिडी कोणत्या म्हणजे योजना कोणत्या नावाने ओळखली जाते? ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे उज्ज्वला योजना या नावाने ओळखली जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9 मित्रांनो, LPG गॅस सिलेंडरचा रंग साधारण कोणता असतो? बघा, LPG गॅस सिलेंडरचा रंग हा साधारण कोणता असतो? ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे लाल रंग असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10 मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झाली आहे? बघा, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या वर्षी झालेली आहे? हा पण प्रश्न महत्त्वाचा मित्रांनो, तुम्हाला वारंवार विचारण्याची खूप शक्यता आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 1862 रोजी बॉम्बे हायकोर्टाची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11 मित्रांनो, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? बघा, बॉम्बे हायकोर्टची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत झालेली आहे? हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे इंडियन हायकोर्ट ॲक्ट 1861 नुसार बॉम्बे हायकोर्टाची म्हणजे या कायद्यानुसार त्यांची स्थापना झालेली आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12 मित्रांनो, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची शपथ कोण देत असतो? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल हे देत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13 मित्रांनो, आर्य भारतात कोणत्या दिशेने आले असते? बघा, आर्य भारतामध्ये कोणत्या दिशेने आले असे मानले जाते? बघा, ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे पश्चिम दिशेने आर्य भारतामध्ये आले असे मानले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14 मित्रांनो, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करतो? बघा, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळाची नियुक्ती ही कोण करत असतो?
ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राज्यपाल हे करत असतात. हे आपलं योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15 मित्रांनो, महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणास जबाबदार असतात बघा. महाराष्ट्रातील मंत्रिमंडळ सामूहिकपणे कोणास जबाबदार असतात. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे विधानसभेला ते जबाबदार असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांची कमाल संख्या व कोणत्या कलमानुसार निश्चित होत असते बघा. महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांची कमाल संख्या कोणत्या कलमानुसार निश्चित होत असते. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 164 नुसार राज्यातील महाराष्ट्र राज्यातील मंत्र्यांची कमाल संख्या ही 164 कलमानुसार निश्चित होत असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मित्रांनो, केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या कलमानुसार स्थापन केले जाते बघा. केंद्रीय मंत्रिमंडळ कोणत्या कलमानुसार हे स्थापन केले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे कलम 74 नुसार केंद्रीय मंत्रिमंडळ हे या कलमानुसार म्हणजे 74 या कलमानुसार स्थापन केले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 मित्रांनो, भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती कोण करत असतो बघा. भारतातील केंद्रीय मंत्रिमंडळाची नियुक्ती ही कोण करत असतो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे राष्ट्रपती हे करत असतात. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 मित्रांनो, 1857च्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते बघा. 1857च्या उठावाला कोणत्या नावाने ओळखले जाते. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे पहिला स्वातंत्र्य संग्राम असे म्हणजे या नावाने ओळखले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 मित्रांनो, गुप्त काळाला भारताचा कोणता काळ म्हटले जाते बघा. गुप्त काळाला भारताचा कोणता काळ असे म्हटले जाते. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सुवर्ण युग असे म्हटले जाते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 मित्रांनो, खालीलपैकी कोणत्या जीवाचे लहान आतडे लांबीला सर्वाधिक असते बघा. कोणत्या प्राण्याचे लहान आतडे हे लांबीला सर्वाधिक असते असा प्रश्न आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे गाय. गाय काय मित्रांनो, लहान आतडे हे लांबीला सर्वाधिक असणारे म्हणजे गाय हे प्राणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 मित्रांनो, उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय डॅडॅस आहे बघा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वय हे डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 62 वर्ष आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 मित्रांनो, ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यावर कोणता वायू बाहेर पडतो बघा. ब्लिचिंग पावडर पाण्यात मिसळल्यावर कोणता वायू हा बाहेर पडत असतो. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे क्लोरीन हा बाहेर पडत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 मित्रांनो, भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ कुठे आहे बघा. भारताच्या राजमुद्रेशी संबंधित असलेला अशोक स्तंभ हे कोणत्या ठिकाणी आहे. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे सारनाथ या ठिकाणी आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 मित्रांनो, उचललेल्या हातोड्यात कोणती ऊर्जा असते बघा. उचललेल्या हातोड्यामध्ये कोणती ऊर्जा असते. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे स्थितीज ऊर्जा ही उचललेल्या हातोडीमध्ये असते. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 मित्रांनो, बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्यांची घनता डॅडॅस आहे. बर्फ पाण्यावर तरंगतो कारण त्याची घनता डॅडॅस आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे पाण्यापेक्षा कमी आहे. काय मित्रांनो, पाण्यापेक्षा कमी, त्याच्यामुळे बर्फ पाण्यावर तरंगत असतो. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 मित्रांनो, पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केलेली आहे. पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा कुणी सुरू केलेली आहे. हा पण प्रश्न खूप महत्त्वाचा मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे महात्मा फुले यांनी पुण्यामध्ये मुलींची पहिली शाळा सुरू केलेली आहे. कोणी केली मित्रांनो, महात्मा फुले यांनी. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 मित्रांनो, लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे बघा. लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 मित्रांनो, श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. श्यामची आई हे पुस्तक कोणी लिहिलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 म्हणजे साने गुरुजी यांनी श्यामची आई हे पुस्तक त्यांनी लिहिलेले आहे. हे आपले योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 मित्रांनो, थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला निवडायचा आहे. थोडक्यात समाधान मानणारा या शब्दसमूहाबद्दल आपल्याला एक शब्द निवडायचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे अल्पसंतुष्ट. काय मित्रांनो, थोडक्यात समाधान मानणारा त्याला आपण अल्पसंतुष्ट असे म्हटले जाते. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 उत्तर आपलं योग्य राहील.
असे होते मित्रांनो 30 प्रश्न अत्यंत महत्त्वाचे वारंवार परीक्षेला विचारले जाणारे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.